हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा's टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत शिराळ्याच्या सालीची चटणी। नॉर्मली आपण भाजी करताना शिराळ्याची सालं काढून टाकतो। सर्वात पौष्टिक घटक तर त्या सालीतच असतात आणि आपण ती अशीच फेकून देतो। तर त्या सालीपासून आज आपण चटणी बनवणार आहोत। ती कशी बनवायची त्याची रेसिपी आता आपण बघून घेऊया। इथे मी शिराळी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण सोलाण्याने त्याच्या वरचे जे स्किन आहे ती काढून घ्यायची आहे। जी एरवी आपण फेकून देतो त्याचा आता आपण आज उपयोग करणार आहोत। शिराळी मी इथे तासून घेतलेलं आहे। एका प्लेटमध्ये त्याचे जे रेषे आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता आपण पुढच्या स्टेपला जाऊया। आता ही शिराळ्याची सालं आपण तव्यावरती भाजून घेऊया। साइडनी थोडंसं तेल घालूया। जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला, अगदी 1 ते 1.5 चमचा। आणि खमंग अशी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। ते मी ते साले खमंग भाजून घेतलेली आहे। आता ह्याच तव्यावर आपल्याला लसूण, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त लसूण वापरू शकता। त्यानंतर हिरवी मिरची, हे पण थोडं परतवून घ्यायचंय। एक पाव चमचा तेल फक्त परतण्यापुरता। गॅस मी स्लोच ठेवलेला आहे कारण मगाशी चांगला तवा तापलेला आहे। लसूण पण चांगले ब्राऊन व्हायला लागलेले आहेत। ह्यात आता आपल्याला तीळ आणि खसखस घालायचं आहे। मी 1 चमचा तीळ आणि पाऊण चमचा खसखस घेतलेली आहे, ती पण आपण परतवून घेऊया। त्याचबरोबर त्यात मी पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत, कारण हिरवी मिरची पण वापरल्यामुळे चिली फ्लेक्स थोडे कमी वापरले आहेत। हे पण आपण थोडे परतवून घेऊया। आपले सर्व जिन्नस आता चांगले परतवून झालेले आहेत। हे आता आपण मिक्सरमधून सगळं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटून घेताना त्यात आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया। आणि आता ह्याची पावडर अशी करूया, पण आपल्याला एकदम बारीक पावडर नाही करायची आहे, थोडी भरड ठेवायची आहे। मिक्सरमधनं वाटल्यावरती बघा किती मस्त आपली चटणी तयार झालेली आहे। आपल्याला एवढी बारीक करायची, याच्यापेक्षा जास्त बारीक ठेवायची नाहीये। ह्यात मी तर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते। माझ्याकडे कूट रेडी होता म्हणून मी आता वरून घालते। आता तुम्ही शेंगदाणे भाजून मगाशी मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालतील। आणि एकदा मिक्स करून आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, आपली शिराळ्याच्या सालीची चटणी आता खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक यू।